नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी सायन्समध्ये टॉपिक नंबर 9 हीटमधील लेक्चर 3 पाहणार आहोत. सुरुवातीच्या लेक्चर 2 मध्ये आपण हीट इज क्रिएटेड ड्यू टू फ्रिक्शन, हीट कशी क्रिएट होते ते पाहिलेलं आहे. हीटचे मोड पाहिलेले आहेत: कंडक्शन, कन्व्हेन्शन अँड रेडिएशन. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपान्शन ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ सॉलिड सबस्टन्सेस ड्यू टू हीट, उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचं प्रसरण आणि आकुंचन कसं होतं ते पाहिलेलं आहे. आज आपण एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ लिक्विड्स ड्यू टू हीट, उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन कसं होतं ते पाहणार आहोत. सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस अशा 3 स्टेजमधलं पदार्थांचं एक्सपान्शन पाहायचं आहे. एक्सपान्शन म्हणजे प्रसारण. तत्पूर्वी आपण एक प्रश्न बघूया. फाय देअर इज अ गॅप ऑफ जॉईंट्स ऑफ रेल्स अँड ऑफ सिमेंट कॉन्क्रीट ब्रिज. रेल्वेचे रूळ किंवा सिमेंट कॉन्क्रीटचे पूल यामध्ये फटका ठेवलेली असते. बघा, आता आपण जेव्हा रेल्वे रुळावरून वगैरे चालतो किंवा जे पूल पाहतो आपण, त्या पुलांमध्ये थोडीशी फटका ठेवलेली असते. तर आपण एक हे पाहिलेलं आहे, मेटल इज गुड कंडक्टर ऑफ हीट and in summer due to heat it expands and its length will be increased. धातू हे उष्णतेचे सुवाहक आहेत आणि उष्णतेमुळे ते जास्तच प्रसारण होतात, त्यामुळे त्यांची लांबी वाढते. आणि जॉईंट्स ऑफ रेल्वेज अँड सिमेंट्स कॉन्क्रीट ब्रिज आर मेड अप ऑफ आयर्न. आयर्न इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. In summer, due to heat, it expands and length will be increased. To allow this expansion, gaps are kept. If these gaps are not kept, then after expansion, the rails and cement concrete would have been blocked upwards due to the lack of space. काय होतील जर त्यांच्यामध्ये आपण गॅप ठेवला नाही तर उन्हाच्या उष्णतेने ते प्रसरण पावले रेल्वेचे रूळ तर ते एकमेकावरती चढते आणि तिथं अपघात होण्याची शक्यता वाढेल. Therefore, there is a gap of joints of rails and cement concrete bridge. Expansion and contraction of liquid due to heat. इथं बघूयात आपण एक प्रयोग करायचा आहे आणि त्या प्रयोगामध्ये आपल्याला साहित्य दिलेलं आहे. ॲपॅरेटस 500 ml कोनिकल फ्लास्क, 2 होल्ड रबर स्टॉपर, 2 होल असलेली रबरी बुच, ग्लास ट्यूब, मेजरिंग रूलर, थर्मोमीटर, स्टँड, वायर गेज, बर्नर, ग्राफ पेपर एक्सेट्रा. आलेख पेपर, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर असं साहित्य दिलेलं आहे. आता प्रोसिजर काय करायची आहे. फिल द, इथं आकृतीमध्ये बघा इकडं, फिल द कोनिकल फ्लास्क. फिल द कोनिकल फ्लास्क कम्प्लिटली विथ वॉटर. हे शंकुपात्र पाण्याने पूर्ण भरायचं आहे. इन्सर्ट दी ग्लास ट्यूब अँड दी थर्मोमीटर इन 2 होल्स ऑफ स्टॉपर. इथं दिलेलं आहे, ही एक ग्लास ट्यूब आहे आणि ही थर्मोमीटर आहे. त्या 2 छिद्र असलेल्या रबरी बुचामध्ये आपल्याला ग्लास ट्यूब आणि थर्मोमीटर ठेवायचं आहे. अँड फिट इट द कोनिकल फ्लास्क. हीट द वॉटर अँड विथ द हेल्प ऑफ रूलर रेकॉर्ड द वॉटर लेवल इन ग्लास ट्यूब. आफ्टर एव्हरी 2 डिग्री सेल्सिअस राईज इन द टेम्परेचर. आणि मोजपट्टीच्या साहाय्याने प्रत्येक वेळेस 2 अंश सेल्सिअसनी तापमान वाढलं की त्याचं नोंद करायची आहे. टेक अबाउट 10 रिडिंग्स. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स व्हेन हीटिंग इज स्टॉप्ड. आणि अशा प्रकारे आपल्याला एक त्याचा आलेख तयार करायचा आहे की तापमान वाढत असताना पाण्याच्या पातळीमध्ये काय काय बदल घडून येतात. व्हेन अ लिक्विड इज हीटेड
When a liquid is heated, the distance between its particle increases. जेव्हा द्रवाला उष्णता दिली जाते तेव्हा त्या द्रवाच्या कणांमधील अंतर वाढतं. बघा, when a liquid is heated, the distance between its particle increases. जेव्हा द्रवाला उष्णता दिली जाते त्यातील कणांचं अंतर वाढतं. अंतर वाढले की त्याचं आकारमान वाढतं. इट्स पार्टिकल इन्क्रीजेस अँड इट्स व्हॉल्यूम टू इन्क्रीजेस. त्याचं आकारमान सुद्धा वाढतो. काय होतं? द्रवाला उष्णता दिली की कणांमधील अंतर वाढतं. कणांमधील अंतर वाढले की आकारमान वाढतं आणि दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ लिक्विड. यालाच द्रवाचं प्रसरण असे म्हणतात. फेन इट्स टेम्परेचर फॉल्स लिक्विड कॉन्ट्रॅक्ट. तापमान कमी केले की त्याचं आकुंचन होतं. वाय इज मर्क्युरी ऑर अल्कोहोल इज युज्ड इन थर्मोमीटर. मग थर्मोमीटरमध्ये तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोलचा का वापर करतात? Mercury is used in thermometer because of it can measure low temperature because it's freezing point, but it cannot measure higher temperature at its boiling point. It can measure temperature precisely because it has a large expansion of coefficient. Its expansion is regular, less hazards. वेगवेगळे गुणधर्म असे आहेत मर्क्युरीमध्ये की त्याच्यामुळं त्याचा वापर हा थर्मोमीटरमध्ये केलेला असतो. एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॅसेस ड्यू टू हीट. आता गॅसमध्ये वायू पदार्थांमध्ये काय बदल घडून येतात? वायू पदार्थांमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. ग्लास बॉटल, बलून, हॉट वॉटर एक्सेट्रा. काचेची बाटली, फुगा आणि गरम पाणी घ्यायचं आहे. फिक्स अ बलून ऑन द माउथ ऑफ ग्लास बॉटल. काचेच्या बाटलीला फुगा लावायचा आहे. होल्ड दिस बॉटल इन हॉट वॉटर. व्हॉट हॅपन्स. जर ही बाटली गरम पाण्यात ठेवली तर काय होईल? द व्हॉल्यूम ऑफ गॅस इन्क्रीजेस ऑन हिटिंग. उष्णता दिल्यामुळं वायूंचं आकारमान वाढेल. दिस इज कॉल्ड एक्सपान्शन ऑफ द gas. Volume of the gas increases on heating. Also, volume of liquid increases on heating. On the other hand, on removing heat, the volume of gas decreases. तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होतेच. दिस इज कॉल्ड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द गॅस. यालाच वायूंचं आकुंचन म्हणतात. उष्णता काढून घेतली की आकारमान कमी होतं. उष्णता दिली की त्याचं आकारमान वाढतं. त्यालाच प्रसरण आणि आकुंचन असं म्हणतात. ग्रेट सायंटिस्ट सर जेम्स ड्युआर वॉज अ स्कॉटिश सायंटिस्ट. हे स्कॉटिश वैज्ञानिक होते. ही मेड द फर्स्ट थर्मोस फ्लास्क इन 1892. 1892 त्यांनी पहिला थर्मास फ्लास्क तयार केला. म्हणून थर्मास फ्लास्कला ड्युअर फ्लास्क असे देखील म्हणतात. अ ड्युअर फ्लास्क इज युज्ड फॉर कीपिंग अ सबस्टन्स कोल्ड ऑर हॉट. म्हणजे आहे त्या स्थितीत तो पदार्थ ठेवण्याचं काम थर्मास फ्लास्क करतं. तर आपण थर्मास फ्लास्क किंवा ड्युअर फ्लास्क म्हणजे काय आहे आणि त्याचं फंक्शन कसं आहे, ते कसं कार्य करतं ह्याविषयी आपण बघूया. You might have seen a thermos flask used for keeping tea, coffee, milk, etc. hot or cold substances cold for a long time. What is its structure? What is the function of it? त्याची रचना काय आहे आणि कार्य काय आहे हे बघायचं. आता आपण अगोदर सुरुवातीला त्याचं हे कार्य बघूयात. रचना पाहूयात सुरुवातीला आणि नंतर त्याचं फंक्शन म्हणजे त्याचं कार्य, त्याची रचना कशी आहे ते फक्त बघूयात इथं आपण. दिस इज अ डबल वॉल्ड फ्लास्क. दुहेरी भिंत असलेला किंवा दुहेरी
आवरण असलेलं हे फ्लास्क आहे. इट कन्सिस्ट ऑफ 2 ग्लास ट्यूब्स, वन इनसाइड अँड अदर विथ द गॅप बिटवीन देम सील्ड. यात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद अशा नळ्या असतात. इथं आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे पुढच्या पानावरती. The surface of both tubes are made shiny by silver coating. आणि दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग हे त्याला चांदीचा मुलामा किंवा चकाकी दिलेली असते. The air between two tubes is removed to create vacuum. आणि त्या दोन्ही ट्यूबमधील हवा काढून घेतलेली असते, त्याला निर्वात पोकळी तयार केलेली असते. There is a protective jar of metal or plastic outside the tubes. आणि ह्या दोन्ही ट्यूबच्या बाहेरच्या बाजूला धातू किंवा प्लास्टिकचं बरणी संरक्षक म्हणून लावलेली असते. फॉर द प्रोटेक्शन ऑफ फ्लास्क, पीसेस ऑफ स्पंज और रबर आर फिक्स्ड बिटवीन आउटर जार अँड दी फ्लास्क. आणि बरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज टाकलेला असतो. आपण आपल्या घरीसुद्धा बघा, एखादा हॉटपॉट आहे किंवा एखादा थर्मास फ्लास्क आहे पडून खराब झालेला असतो, तो पाहिला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय काय आहे ते व्यवस्थित दिसतं. फंक्शन ऑफ द थर्मास फ्लास्क. फंक्शन म्हणजे थर्मास फ्लास्कचे कार्य काय आहे. बघा, आता इथं आपल्याला हा थर्मास फ्लास्क दिसत आहे. सिल्वर्ड सरफेस ऑफ द ग्लास. सिल्वर्ड सरफेस, 2 ट्यूब असतात. सिल्वर्ड सरफेस म्हणजे त्याला चांदीचा मुलामा दिलेला असतो. इथं स्प्रिंग लावलेली असती. मेटल और प्लास्टिक जार असतं बाहेरच्या बाजूने. बघा, आपण प्लास्टिकची किंवा धातूची बाहेरून त्याला आवरण बसवलेलं असतं. इथं व्हॅक्यूम दिलेला आहे. व्हॅक्यूम म्हणजे निर्वात पोकळी केलेली आहे. इथं हा सगळा व्हॅक्यूम दिसत आहे. ह्याला म्हणायचं व्हॅक्यूम. रबर सपोर्ट दिलेला आहे. स्पंज आहे. हॉट लिक्विड राहतं, कोल्डच लिक्विड राहतं. When a hot substance is placed in a thermos flask, the heating going out gets reflected due to the shiny surface of the inner tube. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ आपण थर्मास फ्लास्कमध्ये ठेवतो तेव्हा आतील नळीची जी चकाकी लावलेली असते, सिल्वर कोटेड असतो, त्या सिल्वर कोटेडमुळं काय होतं, उष्णता बाहेर जात नाही तर ती परावर्तित होते. त्यालाच आपण प्रारण असं म्हणतो, रेडिएशन. उष्णता काय होत नाही, बाहेर जात नाही तर तिथंच परावर्तित होते. When hot substance is placed in a thermos flask, the heat going out gets reflected due to the shining surface of the inner tube. Hence, heat is radiated. Neither conduction nor convection of heat occurs because of the vacuum. उष्णतेचं अभिसरण किंवा वहन होऊ शकत नाही. कशामुळं? ड्यू टू व्हॅक्यूम. निर्वात पोकळीमुळे उष्णतेचं प्रारण आणि अभिसरण होऊ शकत नाही. ॲज अ रिझल्ट, हीट इज नॉट ट्रान्सफर्ड टू आउटर कूलर रिजन अँड इज रिटेनड इनसाइड फॉर ए लॉंग टाईम. त्यामुळे त्यातील उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही आणि आतला गरम पदार्थ गरम किंवा थंड पदार्थ थंडच राहतो. Still, a little heat is lost from around and lead by a small amount of conduction through the glass. थोडीशी उष्णता झाकणाच्या बाजूकडून किंवा काचेतून होणाऱ्या अल्प वहनामुळे ती कंडक्शनमुळे घडून येते. Therefore, hot substance does not remain as hot after 2 or 3 hours. म्हणजे 2-3 तासानंतर आतील पदार्थ जेवढा थंड किंवा जेवढा उष्ण पाहिजे असतो तेवढा राहत नाही. अशा प्रकारे आपण थर्मास फ्लास्कचं फंक्शन आणि कन्स्ट्रक्शन पाहिलेलं आहे. रचना आणि त्याचं कार्य पाहिलेलं आहे. थर्मास फ्लास्क कोणी शोधून काढला? 1892 मध्ये जेम्स ड्युअर. त्याच्यामुळे त्याला ड्युअर फ्लास्क असं सुद्धा देखील म्हटलं जातं. आपल्याला फक्त हीटमुळं काय काय घडून येतं हे ह्या टॉपिकमधून आपण शिकलेलो आहोत.
उष्णतेमुळं, किंवा आपल्याला काही प्रश्न दिलेले असतात. वाय आर दी हाऊसेस इन राजस्थान पेंटेड व्हाईट, मग तिथं पांढरा रंग का लावलेला असतो राजस्थानसारख्या उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये? तर उष्णतेचं काय झालं पाहिजे, परावर्तन झालं पाहिजे, उष्णता ही आत शोषली गेली नाही पाहिजे, म्हणून पांढरा रंग देतात. आपण पाठीमागच पाहिलं की थंडीच्या दिवसामध्ये काळे कपडे आणि उन्हाळ्यामध्ये आपण पांढरे कपडे का वापरतो, त्याचं सुद्धा रिझन हेच आहे. अशा प्रकारे आपण 9वा टॉपिक पूर्ण केलेला आहे. शब्दपाठ करा, पुन्हा पुन्हा शब्द वाचा. शब्दपाठ केल्याशिवाय तुमच्या टॉपिक लक्षात येत नाही, कारण शब्द तसे थोडेसे अवघड असतात. आणि वाचा 3-4 वेळेस, एकच पाठ त्याच्यामुळं मी शिकवलेलं आहे. पुन्हा पुन्हा वाचा, तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.